आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती धन संपदा, संत संगदी सदा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। तुका मने गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी। विठ्ठला विठ्ठला सेवका, शरणालो म्हणे तुका, तया माझे दंडवत,
कपे कुळे हनुमंत. मॉनिटरचा आवाज द्या थोडा. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. ग्रामदैवत मारुतीरायच्या भगवान पंढरीनाथाच्या विश्वमाऊली ज्ञानोबारायाच्या पवित्र दरबारात मौजे तीर्थपुरी या पवित्र पुण्यभूमीमध्ये हा चालू असलेला चातुर्मास उत्सव आणि या चातुर्मासाच्या उत्सवाची सांगता अखंड हरिनाम सप्ताहाच्या स्वरूपामध्ये आयोजित ग्रामस्थ मंडळी तीर्थपुरीकर यांच्या वतीने या अखंड हरिनाम सप्ताहातील आज 7व्या दिवसाची सेवा. गुरुनाम गुरु श्री गुरु नामधारक वैकुंठवासी सद्गुरु मोतीराम महाराज, नामधारक वैकुंठवासी श्री गुरु मारुतराव महाराज, वैकुंठवासी नामधारक आमच्या आजोबा श्रीराम महाराज या थोर महात्म्यांची ही सेवा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव श्रीमंत साधू साम्राज्य चक्रवर्ती संत त्रिभुवनाचं भूषण जगमान्य जगद्गुरु श्रीमंत साधू तुकाराम महाराज देहूकर यांचा 4 चरणाचा मागणी प्रकरणातला अभंग आहे. महाराजांच्या अभंगात भगवंताकडे क्षमाची मागणी करतात. सप्ताहातील 7वा दिवस असल्यामुळे जागराची सेवा असल्यामुळे संप्रदायाच्या नियमानुसार मागणी प्रकरणातला अभंग असावा असा दंडक आहे, म्हणून या अभंगाची निवड करण्यात आली. जसे गुरु महाराज बुद्धी देतील आणि वेळ मिळेल तसं बोलायचा प्रयत्न करूया. विठ्ठला चातुर्मासाचा उत्सव आहे. महिने इथून तिथून सारखेच असतात, दिवस इथून तिथून सारखेच असतात. काही दिवसात तासामध्ये काही वाढ होत नाही, कमी जास्त होत नसताना एवढ्या 12 महिन्यातून 4 महिन्यालाच एवढं महत्त्व का? बाकीच्या 8 महिन्याला का महत्त्व नाही? चातुर्मास 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 जे आपण म्हणतो की नाही, हे 4च महिने विशेष का? या 4 महिन्यात केलेली साधना का फलद्रूप होते? थोडं 10-5 मिनिटात तुम्हाला 4 महिन्याच्या चातुर्मासाचं महत्त्व सांगतो. अभंगात प्रवेश करूया. चातुर्मास म्हणजे काय? वर्षाचे महिने किती असतात? 12. कोणते पूर्व? वर्षाचे महिने 12. कोणते कोणते? जानेवारी. याला चैत्र वैशाख माहीत नाही, याला महिने म्हणले की जानेवारी. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष आणि माघ आणि फाल्गुन. किती महिने झाले? 12 महिने. वर्षाचे महिने जरी 12 असले तरी प्रत्येक महिन्यात 2 पक्ष असतात. कोणते? शुद्ध पक्ष, वद्य पक्ष. पौर्णिमेपर्यंतच्या 15वाड्याला शुद्ध पक्ष म्हणतात, अमावस्यापर्यंतच्या 15वाड्याला वद्य पक्ष म्हणतात. महिन्यात 2 एकादशी असतात, शुद्ध पक्षाची आणि वद्य पक्षाची. सज्जन हो, शुद्ध पक्षाची एकादशी देवाची वारी भरते आणि वद्य पक्षाची एकादशी संताची वारी भरते. म्हणून वर्षातल्या 12 वाऱ्या देवाच्या आणि बाकीच्या उरलेल्या 12 वाऱ्या संताच्या. म्हणून पंढरपूरला दररोज उत्सव असते, पंढरपूरला दररोज सोहळा असते, पण विशेष सोहळा एकादशीला महिन्याची. दररोज सोहळा असते. याला विकू देऊ नको, बेस कमी कर.
आवाज मोकळा कर. दररोज पंढरपूरला सोहळा असतो. नित्य नवा सोहळा हो महावाद्याचे गजर. दररोज सोहळा पंढरीला भरत. मग काही वारकरी दररोज पंढरीची वारी करणार आहेत नियमाचे. कोण कोण? सुरवर, नरकिन्नर, गणगंधर्व, ऋषीवर, देवता मंडळी दररोजची वारकरी. रंबाधिक नाचते उभ्या जोडून हात. तिरसुळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. पंच प्राणारत्या घेऊन देव स्त्रिया येते. हे रोजचे वारकरी. काही वारकरी महिन्याचे म्हणजे शुद्ध पक्षात पंढरपूर, वद्य पक्षात आळंदी नेमाचे वारकरी. वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. नेमे जाय पंढरीशी चुकोने देतो वारीशी. महिन्याचा वारकरी. काही वारकरी महिन्याचे नाहीत. आम्हाला दर महिन्याला पंढरपूरला जाणं होत नाही म्हणजे संसार आहे माग. मग त्याच्याकरता सवलत दिली, सबसिडी. 12 वाऱ्यातून 8 वाऱ्या सवलत. 4 वाऱ्या करा. कोणत्या कोणत्या? आषाढी वारी, कार्तिकी वारी, माघ वारी आणि चैत्र वारी. या 4 मुख्य वाऱ्या. नाही म्हणलं महाराज मला वर्षातून 4 वाऱ्या जाणं होईना. पुन्हा 2 वाऱ्या कॅन्सल. 2 वाऱ्या नियमानं सांगितल्या. कोणत्या? आषाढी, कार्तिकी. विसरू नका मज सांगत शेगूज पांडुरंग. बाकीच्या वाऱ्यात अंतर आहे, पण आषाढी आणि कार्तिकी वारीत अंतर नाही. फक्त 4 महिन्याचा कालावधी आहे. म्हणून तर महाराज म्हणले ना, आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट. पुरे दोन्हीच बाजार नलगे अनेक व्यापार. आषाढी कार्तिकी तुझ्या थंडीत उठणं, 3 वाजल्यापासून चलणं. चलून वारी करून आल्यामुळं पहाटेच्या गारठ्यानं आवाज बसला नाही, झोपलाय. दुधावरची भूक ताकावर भागवावं लागणार आहे. कीर्तनकार बसाव, पर कीर्तनकाराचा आवाज बसू नये. बसून कीर्तन करता येते, पण आवाज बसलं की कीर्तन करता येत नाही. विठाला आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. जवळ कालावधी. इतक्या जवळ वारी का भरविली? 4 महिन्याचा कालावधी का? ह्याच्या पाठीमागचा फार मोठा इतिहास आहे. सज्जनो, कर्नाटक मध्ये विजयनगरचा एक फार मोठा राजा सार्वभौम पंढरीला आला. भगवंताच्या रूपाकडे पाहिलं. पाहिलिया वेद लावीन बैसे जीवी जडोनी. देवाचं रूप असं अंतःकरणात ठसलं राजाच्या. आणि तिथल्या लोकांना म्हणू लागला, काय गोड मूर्ती आहे. मला हीच मूर्ती, मला हेच भगवान आमच्या गावाला न्यायचे. कुठं? विजयनगरला. लोक म्हणले, हे असं कसं जमतंय? राजा पुढे कसं असते? सत्य पुढे शानपण चलत नाही. राजा बोलन मी घेऊन जाणार.
लोक म्हणले दाम देऊन पैसे देऊन सोनं देऊन हे देव येत नाही, मग काय करावं ते? तपे विण दैवत ते धन्याविण प्राप्त गुजेविण इथं कोण सांग. तप करा देवाला प्रसन्न करून घ्या, जा घेऊन देवाला. 7 दिवसाचं अनुष्ठान चंद्रभागेत केलं. अन्न नाही, पाणी नाही, झोप नाही, मांडी मोडणं नाही, सारखं ध्यास एकच, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 हरी. लोकांनी म्हणावं जेवण करा, अन्न घ्या, पाणी घ्या. नाही नाही, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. 7 दिवसात देवाला यावं लागलं. का? माझ्या दाराचं हे अनुष्ठान करून जर मेलं तर लाज मला येते म्हणले. देव प्रगट झाले. काय पाहिजे तुला? माझ्या घराला चलावं ते मला येता येत नाही, तुम्ही आलाव तरच अन्न घेतो, नाही तर अन्नच घेणार. देवाला कोड्यात पडावं लागलं. नाही देव म्हणले येतो, पण एक लक्षात ठेव राजा, मला भक्ताशिवाय करमत नाही. माझ्या भक्त असतील तर मी येतो, आणि माझ्या भक्ताचा अपमान झाला की मी मिनिटभर थांबत नाही. राजा म्हणला माझ्याकडे काय कमी आहे? घेतलं राजाला, उचललं महाराज, नेलं विजयनगरला, स्थापना केली. हे महाराज ब्रह्मघोषात, वेद मंत्राच्या घोषात देवाची पूजा चालल्या. दही, दूध, तूप, मध, शर्करा, फळ, तांबूळ, अक्षदा, बाबा बाबा. देवाला जे पंढरपुरात मिळत नव्हतं ते राजाच्या घरी मिळालं. खुश भगवान. उपचारा, अवघ्या उपचारा, एक मनची दातारा, घ्यावी माझी हाती सेवा, दिन दुर्बळाची देवा. आषाढी वारीला लोक पंढरपुरात भक्त जमा झाले, आणि आलेलं माणूस मंदिरात जाऊन म्हणलं देव नाहीत. तुम्हाला काय गोष्ट कळाली का? काय देव नाहीत? कुठे गेलेत? राजाच्या घरला. काही म्हणले गरीबाला इसरला आणि मोठ्याच्या घरला गेला. काही म्हणले नाही नाही श्रीमंतीला भुलला, पैशाच्या नादी लागले, आता दाम मागायलाय. कोण? देव. काही म्हणे तसं म्हणू नका रे. काय देव मनानं गेले नाही, देवाला नेले. मग नेलंय का? कुठं जाऊन आणा. आषाढी वारीला बैठक भरविली, आणि त्या बैठकीत असं ठरलं कोणीतरी जाऊन देवाला आणा. त्या बैठकीत भानुदास महाराज उभा राहिले. मी जाऊन आणतो म्हणले देवाला, पण एक करा, जोपर्यंत मी पंढरपुराहून विजयनगरला जाऊन विजयनगरहून भगवंत पंढरपूरला आणत नाही, तोपर्यंत तुम्ही पंढरपूर कोणी सोडायचं नाही. हरकत नाही. आषाढी वारीला जे भानुदास महाराज विजयनगरला निघाले, पायी प्रवास जाण्याकरता 2 महिने लागले. हे वारकरी पंढरपुरातच, पंढरपूर सोडायचं नाही म्हणजे. आता बी काही वारकरी चातुर्मासात चंद्रभागेचं पाणी ओलांडीत नाहीत. गावाकडे लोक म्हणजे आपल्याला तिथे जाऊन राहणं होईना का नाही? मग जोपर्यंत देव पंढरपूरला येत नाही तर आपण गावातच 4 महिने अनुष्ठान करू. मग गावोगाव हरिपाठ चालू केला, गावोगाव काकडा चालू केला, ज्ञानेश्वरीचे पारायण, जप तप अनुष्ठान, देवाला वापस आणायचे. भानुदास महाराज गेले भगवंताकडे, दर्शन घेतलं. देव गारातले हसाले, मुराळे आला गडी म्हणले आपल्याला नाही, हे मला राहू देत नाहीत. चला देवा, पंढरपूर वाढ बघाले आपलं. नाही मला येता येत नाही भानुदासा. का? मी गुंतलोय, मी अडकलोय, मला येता येत नाही. तुम्हाला नेल्याशी मी जात नाही. कोण म्हणाले? भानुदास. घेतलं दर्शन, खळखळ 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 डोळ्यातून पाणी गळालं. देवाचे पाय ओले झाले. भक्त रुळाल्यावर देवाला करमत आहे का? देव ढळ 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 रडाले. भानुदास महाराज रडायले, देव रडायले. ते देव भक्ताचं मिलन लोक बघून ठप्प झाले. गेले महाराज नदीच्या काठला. भानुदास महाराज घातला अनुष्ठान. हरी 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. देवानं गळ्यातला नवरत्नाचा इकून फेकला, बरोबर ना भानुदास महाराजच्या गळ्यात. पहाट पहाट 3:30 वाजता आले लोक, ब्राह्मण मंडळी. देवाला स्नान घाला.
उघडलं दरवाजा, कुलप लावून गेलेले, दरवाजा उघडला, देवाच्या गळ्यात हार नाही, चोरी झाली, कुणा चोरी केली, आता राजा वाचू देत नाही, कुणाला कुलप लावले, त्याला कुलूप लावताना चोरी होतात कशी? हे सेवक लोक जिकडे तिकडे पाठवले, चोराला पकडा, चोराला पकडा, बांधास मारा, डोळे झाकून भजन करायत, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम. उचललं, दंडाला धरलं, राजा पुढे उभा केला, हे चोर आहे म्हणजे. राजानं काय केलं, द्या सुळावर, कुणाला? या भानदास महाराज चोराला रवला, सूळ धरलं दोन्ही दंडाला. हे वारकरी मराय भीतेत होय, होय खरा वारकरी मराय भीत असतंय. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखुमा देवी वर जोडावया. मरणाला भेटे ते वारकरीच नाही, जन्म मरणावर वार करते ते वारकरी. सुळावर द्यायला निघाल्या बरोबर देव म्हणले, राजा काय तुझ्या मोबाईलला मिस कॉल आलाय, कुणाचा? मजा मॅसेज पाठवलाय, वाच बरं काय. उघडला मोबाईल, तो मोबाईल नसेल सांगायला तुम्हाला काय मॅसेज आहे, राजा निघालो कुठं? माझ्या गावाला. आणि का बरं देवा? माझ्या भक्ताचा अपमान केलास. भानुदास माझ्या जीवाचा भक्त आहे, चोरी न करता तू न्याय निवडा बरोबर केला नाहीस, योग्य न्याय केला नाही. चोर कोण आहे ओळख न ओळखीता आळ घेऊन माझ्या भक्ताला तू सुळावर द्यायचं ठरविलेस. माझ्या भक्ताचा अपमान झालाय, मी थांबणार नाही. निघालो, पायात पडला, देवा जायचं नाही, आता तू काही जरी केलास तर मी तुझ्या गावात थांबत. चला भानुदासा, घेतलं खांद्यावर देवाला. पुन्हा भानुदास महाराजांना याला लागले 2 महिने. किती झाले काळ? तवर पंढरपूर गच. 2-3 मुक्काम जवळ आले की गावात लागली बातमी, आले. कोण? देव आले. कोण? भानुदास महाराज. गाव वार्ता, चला पंढरपूरला देव आलेत. मग गावोगाव लोक दिंड्या घेऊन, पताका घेऊन, कार्तिकीचा सोहळा, जाऊ पाहू डोळा, वैकुंठ भूमंडळा आले असे पंढरी. सोहळा चला जाऊ पाहू डोळा. वैकुंठ भूमंडळाला आले असे पंढरी. गाजत वाजत दिंड्या घेऊन गावोगावून लोक पंढरपूरला गेले आणि कार्तिकीची यात्रा भरवली. काही लोकांनी विचार केला, संसार सोडून आपल्याला पंढरपूरला जाणं होत नाही, पंढरपुराचे सोहळा भरते की नाही आपल्या गावातच भरवत. हे तीर्थपुरीची मंडळी हुशार. अरे गावातले श्रीमंत 10-5 लोक जातील पंढरपूरला, म्हणजे गोरगरीबाला जाणं होते. मग कार्तिकीच्या सोहळ्याला आणि चातुर्मासाला पंढरपुरात जायचं नाही, आपलं गावच पंढरपूर बनवायचं. 7 दिवसाची वारी आहे का नाही कार्तिकीची. आज तीर्थपुरी नाही, पंढरपूर आहे. चातुर्मास मस्त हरिपाठ, मस्त काकडा भजन. चातुर्मासात केलं की नाही काकडा? हा, सगळ्या भजनाचा राजा आहे भजन. कोणतं? काकड्याचं भजन. साधना श्रेष्ठ आहे.
काकड्याच्या भजनात वारकऱ्याची हाजरी लागते काय म्हणून काकड्याचं भजन चुकवी जाऊ नये. खरा भजन्या कीर्तनाला गैरहजर राहते पण काकडा चुकवीत नाही. आणि जे दिकाव्याचे सारे गप बसा म्हणणार आहेत का ते काकड्याला येत नाहीत. कारण काकड्याला हजेरी असते ना. 3:30 वाजले देव उठतेत आणि काकडा सुरू झाला का नाही दरवाजाच्या सांदीतून फटीतून वाकून बघत कोण कोण आलंय. कवाडाडोने महाताती जगजेती हे कवाडाडोने महाताती जगजेती हे कवाडाडोने महाताती जगजेती सुख संकालिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी भक्ताच्या कोटी कवाडाडोने महाताती जगजेती सुख संकालिक नारद तुंबर भजनाला हजेरी लागते दामाची. पण देवाच्या दप्तराला जाऊन नोंद व्हायचं असेल का नाही काकड्याचं भजन चुकू नये. देव बघत सुख संकाधिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी कवाडा आडोनी पाहता ती जगजेटी. काकडा श्रेष्ठ आहे. हरिपाठ नका म्हणा हो. नाही म्हणला मला हरिमुखे म्हणा म्हणलं की पहिलेच अभंग विसरूनच जाते. त्याला घसऱ्या महाराज म्हणावं घसऱ्या. ज्ञानदेव म्हणे म्हणलं की पुढचा अभंग येच ना म्हणलं हरिमुखे म्हणा पुन्हा रिवसच फिरत घसरलं तिथं विसरलं. नका हरिपाठ तुला येऊ दे बायावा ध्यान ठेवा. इकडे हरिपाठ माईकवर सुरू झाला ना हरिपाठ म्हणलं मस्त आपल्या कानानं ऐकायचं. नुसतं हरिपाठ कानानं ऐकला तरी फायदा तितकाच. हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय हरिपाठ कीर्ती मुके जरी पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा कालावधीत आपण केली आणि सप्ताहाच्या रूपात त्याची सांगत आहे. म्हणून ज्याला काम करायचा अधिकार आहे त्याला मागण्याचा अधिकार आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी मागणीचाच अभंग असा का 7 दिवस केलेली सेवा 4 महिने चातुर्मासात केलेली सेवा आज आपल्याला मागायची. आज देवाकडे प्रस्ताव मांडायचा आहे. आज फाईल दाखल करायची. त्या फाईलची मंजुरी त्या प्रस्तावावर सही शिक्का सही उद्या काल्याच्या कीर्तनात होते. प्रसाद देतो पंढरीनाथ. कुणा काय काय केलंय कुणा काय काय कुणा पट्टी दिली असेल कुणा पट्टी जमा केली असेल कुणा स्वयंपाक केला असेल कुणा पंगत केली असेल कुणा पंक्तीत वाळला असेल कुणा घरला वाढ नेला असेल कुणा कीर्तन ऐकलं असेल कुणा कीर्तन येऊन बुटा हाप केली असतील
कुणा काही केलं असेल, कुणा जेवढी तुम्ही सेवा केला का नाही तेवढ्या सेवेचा मोबदला तुम्हाला आज मागायला जमते. काही बी सेवा करा. समर्थाची या पंक्ती भोजने तळल्या वळल्या एकची पक्वाने. तुम्हा मला मागायचं कळायचं नाही म्हणून आपण एक मुद्दा साधू संतांना घालून दिलाय, धडा घालून दिलाय. तुकाराम महाराजाचा, ज्ञानोबारायाचा, नाथरायाचा, निळोबारायाचा, नामदेवरायाचा, अभंग साधू संतांचा घ्यावं. त्यांनी देवाकडे काय मागितले आज 2 तास मांडे घालून मस्त कीर्तनात ऐकावं आणि त्याची मागणी ऐकून तशीच मागणी देवाकडे करावं. म्हणून मागणी प्रकरणातल्या अभंगाचा दंड काय. हा अभंग का निवडला आपल्याला मागायचं कळत नाही, पण साधू संतांना काय मागितलं हे लक्षात घ्यावं आणि तशी मागणी करावं म्हणून मागणीचा अभंग आहे. आता थोडं ध्यान देऊन कीर्तन ऐकले माणसं शंका घेतील, महाराज आमच्या उडत उडत कानावर बातम्या अशा आल्यात संत मागत नाहीत आणि तुम्ही आज तुकाराम महाराज देवाकडे मागायलेत म्हणता. आमच्या थोडं मनात शंका आहे, मागत नाहीत ते का मागतात याचं कारण आहे. लक्ष देऊन ऐका. न मागणारा माणूस मागत आहे त्याच्या पाठीमागे 2-3 कारण असतात. मुद्दा लक्ष देऊन ऐका, महत्वाचा विषय आहे. कधीच मागत नाही एका दिवशी आपल्या दाराला आलाय समजायचं 2-3 कारण आहे त्याच्या मागे. न मागणारा माणूस कधी मागत आहे. पहिली गोष्ट, पहिलं कारण त्याला गरज पडलेली असते. गरज ही माणसाला मागायला भाग पाडते एक गोष्ट. दुसरी गोष्ट, काही माणसाच्या घरात गरज नसते, भरपूर असते, पण घरातली रीत असते कशाची, मागायची. रीत माणसाला मागाय भाग पडते. आणि तिसरी गोष्ट, काही लोकांना गरज बी नसते, रीत बी नसते, पण स्वभावच असते कशाचा. तुकाराम महाराज देवाकडे जे मागायलेत या 3 गोष्टीचं कारण बघून आणि अभंगात प्रवेश करू. गरज म्हणून का, परंपरा म्हणून का, स्वभाव म्हणून. ऐका ध्यान देऊन. गरज माणसाला मागाय भाग पडते. वैकुंठवासी श्री गुरु मारुतीराव महाराज दृष्टांत सांगायचे, दस्तापकर मोठे महाराज. 4 पोरी बापाला एका पाठोपाठ 4ही पोरी लग्नाला आल्या. गरिबी परिस्थिती, ह्याला काही जे मिळच लागणार, जमच ना, घरचं माणूस तुटच ना. कोणी म्हणलं करायचं का यांना, करायचं यांना. कारण पोरीच्या बापाला दिमाग आला आता. पोरीच मिळण्यात किंवा पोरीचे बाप का नाही टाचावरी करूनच चालले आदरच. करायचे का यंदा पोरीच हे काम रे, करावं लागणार आहे पण मायापाशी का. एक जण म्हणला, अरे तू नका दे रे, उग नारळ घेऊन मांडवात उभा राह. 25-25 राणी, 25-25 एकर राणी येते. हिर आहे, बोर आहे, ऊस आहे, केळी आहे. एक सख्खे भाऊ एकाच घरात, दोन्ही बहिणी देऊत. बघा बाबा पण माझ्याकडे काही नाही म्हणलं असं. पोराच्या बापाला गरज होती. पोराने पोरगी बघितली, ते बी म्हणले हुंडा न ग काय फक्त पोरगी द्या मला. झाली सोयरी, मुहूर्त काढला, मांडव टाकला, स्वयंपाक झाला ना, शेवंती चढवाय पारावर नेलं कुणाला, नवरदेवायला. मग ते आयर शेवंतीचा चढीताना एक दोस्त गेला जवळ, नवरदेवाच्या संग राहते बघा, त्याला काय म्हणते सकोन्या. काही भागात त्याला कलवरा म्हणते, काही भागात त्याला लांडगा म्हणते. लांडगा त्या सकोन्याचा जर थाट असते म्हणजे कुठवर लग्न लागायचं. कोणा लग्न लावाय जाताना नवरदेवाच्या मांडीला मांडलं चिटकून बसते आणि तिकून येताना टेम्पूला लोमकड तर्कला टेम्पूला लोमकडी देत. ते गेलं. अरे हुंडा घेतला नाही, काही नाही, तुम्ही पुरी केला म्हणला, तुम्हाला काय कमी कोण न देता होतं. काही नका काही ना, पण आता काहीतरी मागून घे, एवढीच येळ आहे. गुकाचा पटा वडायला आणि टोपी खाईन असं हातात घेऊन ते आयर चढवाय आलं की ते जे नवरदेव होतं का नाही, ते नवरदेवाला मान खाली घातली. संगतचा माणूस म्हणला, जावाई काय झालंय. ते लांडगा म्हणला, तुम्हाला कळ ना का काय, जावाई खुतलाय. खुतलाय म्हणजे रुसलाय.
आणि काय म्हणाले, काय नाही बोट पुढे करायलेत बोट. काय म्हणाले, छला आयर चढीला म्हणला, होय सोयरी हो काय बोलण्यात होतं काही राहिले का. पुरीचा बाप म्हणला काहीच बोलण्यात नाही. बोलण्यात काही नाही म्हणे की. हा बोलण्यात असते का, काय जावयाचा अधिकार नाही का एवढंही मागायचं. ते मधलं माणूस म्हणला अहो बोलण्यात नाही. हा बोलण्यात नसते मग मी माहेर घेणार नाही. मधलं माणूस नाहीला जाऊन गेलं पोरीच्या बापाकडे, हो बोलण्यात काही नव्हतं, मागून मागून काय मागायला 5 ग्रामचा चला खा. ते म्हणला मी आधीच काय म्हणलो, मी आधीच काय म्हणलो माझ्याकडे काही घाल 5 ग्रामचं काय म्हणून इतक्या मोठ्या घरी पुरी गेल्यात आणि घालू ग घाला अडचण नाही म्हणला. पण एक कुठं आहे, 2 आहेत म्हणला, एकाला ठेवून एकाला घालता येते का. अरे दोन्हीला घाल, तुला काय बायलेकीला दिलेला कमी पडणार आहे घाल. मग ते काय म्हणला घालतो. आज माझ्याकडे नाही तुम्ही घाला उद्या देतो म्हणलं. मधलं जे होतं का नाही जमीन ते म्हणला घर जवळ केलेलं बरोबर म्हणलं. 4 छाने माणसं म्हणले अक्षता घेऊन लोक थांबले. असं बरं नसते 4 माणसात उगं काय दिलं काय घेतलं म्हणजे आपल्याला सुद्धा खाली मार्गालाची येळी. त्या एवढं मोठं घर श्रीमंताचं त्याची जात्या तुझी जात्या जमिनाऱ्या जात्या कर काहीतरी. अक्षरशः पोरीचा बाप सोयरी मांडवात बसले असताना हातात अक्षता घेऊन लोक वाट बघत असताना 25 घरी जाऊन डोसक्याचं टोपी काढून ठेवलेला, पाटील एवढी म्हणजे लाज राखा, तोळाभर द्या, उद्या 1 ग्राम 2 ग्राम महिन्या 2 महिन्याला घालून देतो. पण आज म्हणजे येळ भागवा. दृष्टांत संपला. तुम्ही सगळे शहाणे माणसे, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा. शेवंतीला नवरदेव पारावर आहे, मांडवात अक्षता घेऊन सोयरे थांबलेत, नवरी कुबा टाका तयार आहे. आता मंगलाष्टकात म्हणा उशिरा अक्षता पडणार आहे, स्वयंपाक तयार असून पुरीचा बाप जे 25 घरी जे फिरायला आहे मागत, ते हाऊस म्हणून का परंपरा म्हणून का गरज पडल्या म्हणून, लक्षात आलं तुमच्या. म्हणून गरजवंताला लाज नसते असा शब्द आहे. गरज माणसाला कधीही आणि कुठेही कवाही कोणत्याही प्रसंगाला मागाय भाग पाडते. गरज माणसाला मागायला लावते. पहिला मुद्दा संपला. काही लोकांना गरज नसते पण त्या घरची रीत असते, परंपरा असते. क्लास 1 अधिकारी कलेक्टरची बायको लाल दिव्याच्या गाडीत मालक बसून यायला, हाताखाली स्वयंपाकाला बाया, झाडा बाया, धुणं धुवायला बाया, काय ताट धुवायला भांडे धुवायला बाया. ह्याला 1 लाख 2 लाख पगार 2-2.5 लाख कशालाच कमी नाही. पण ती कलेक्टरची बायको मंगळवारी हातात परडी घेऊन 5 घरी पीठ मागू लागली. भाकरीला नाही म्हणून का. हॅलो, कलेक्टरची बायको पीठ मागायला भाकरीला नाही म्हणून नाही. तिच्या घरी परंपरा आहे मागण्याची. कलेक्टर जरी असलं तर काय होते, मागण्याची परंपरा. अंबाबाईची परडी घरात आहे, मागावंच लागत आहे. तिने मज हाती परडी देऊने भिकेशी लाविले, उद्वास तुझे फिरे फिरे घर घरे, भूत संचरे मज व्यर्थशीन वाटला, व्यर्थशीन वाटला तुझ म्या फुलवरा. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगणेश बोधे, देह तुझा पिला, देह तुझा पेला, तुझ म्या फुलवरा. परंपरा आहे. पहिली गोष्ट गरज, दुसरी गोष्ट परंपरा. आता तिसरी गोष्ट, काही लोकांच्या घरी गरज नसते, परंपरा नसते, पण त्याचा स्वभाव असते. कशाचा. किती विद्या हो बोलू नका माग, नाही खाली बसा काय अडचण नाही, बोलू नका माग. विठाला विठाला
चुलत आपलं स्वभाव असत. कितीही द्या त्याला, आवर एक माप म्हणणारच. 10 रुपये दिले की 11 रुपये द्या म्हणणार, 100 दिले की 101 द्या म्हणणार, 150 दिले की 51 द्या म्हणणार, वर या गाव 1 रुपये द्या. स्वभावच असते, किती बी द्या. वैकुंठवासी श्री गुरु मारुतीराव महाराज दृष्टांत सांगायचे. उन्हाळ्यात पोरीचं लग्न झालं, वैशाख महिन्यात आंबे उतरले, बापाला वाटलं पोरगी असते तर आंबे खाली असते. डाल भरून आंबे गड्याच्या डोसक्यावर दिले, पोरीच्या घरी वाटला. पोरीनं ते बापानं डाल भरून आंबे दिलेले बघितले. महाराज जर भूषण जर पोरीला आलं म्हणून चाल दिसेल त्या घरच्या माणसाला म्हणले, न मागता म्हणजे बापाने डालभर आंबे दिले. नवरा जेव्हा आला, तिचा ताट वाढता वाढता, हाय का कदर कुणाची? माझ्या बापाच. सध्या उतरून बोलण्याचा जन्मतर आहे तुमचा. सध्या उतरून आंब्याची डाल दिली नाही का बापानं मया? मग आता या जावायनं बरं झालं म्हणावं का? भूषण सांगायचं म्हणला डाल दिली डाल दिली. आंब्याची डालच दिली असेल की आंब्याचं झाड दिले का म्हणलं? तिचा टेप बंद झाला आणि हिचं ह्याचं सुरू झालं. झाड दिले का? झाड दिले का? भूषणाला सांगायला झाड दिले का? लावली पूर्ण. हॅलो पप्पा. काय बाई तुमचे जावई म्हणत काय आंब्याची डाल दिली आणि झाड दिले का? तसं कसं म्हणेल ना बाई, 25 बुडा म्हणलं आंब्याचं. मला काय 10-5 लेकरं नाहीत काय नाही, एकटी पोरगी एकटं पोरग. आणि तुला नाही तर कुणाला देऊ म्हणला? 1 गोटी आंबा तुझ्याच नावावर म्हणला. त्या वर्ष आंब्याच्या आंबे उतरायचे तू घेऊन जायचा, आम्ही 1 आंबा खाणार नाही, झाडच तुझ्या नावावर. काय पोरीला भूषणाला म्हणच केलं पूर्ण सुरू. म्हणल्या झाड दिले की, म्हणल्या आंब्याचं झाड दिले की, म्हणू दिलं नाही की. हाय का कदर? सध्या उतरून बोलतो. म्हणल्या झाड दिले की. आता तर जावाय ना बरं झालं म्हणा, जात जावायच बैमान जात कुणाची इथं कोणी नाही की. झाड दिले भूषण सांगायच. आणि काय पाहिजे तुम्हाला? झाडच दिलं असेल की काही वावर दिले का म्हणून. दृष्टांत संपला. ह्याच मी का सांगितलं दृष्टांत? स्वभाव मागा किती द्या, स्वभावावर का अभंग आहेत महाराज. आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा एक कोटा आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा एक कोटा एकेकाचं काय असते. आता 3 गोष्टी आपण तुकाराम महाराजाकडे लावूत. न मागणारे तुकाराम महाराज आज देवाला मागालेत. महाराजाला गरज आहे का? महाराजाची परंपरा आहे का? का महाराजाचा स्वभाव आहे? इथून अभंगात प्रवेश करू. पहिला मुद्दा, गरज आहे का? तुकाराम महाराजाला कशाची गरज पडेल? महाराजाचे उद्गार आहे, तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही दैवाचे दास पंढरी, तुका म्हणे आम्ही त्रैलोकीचे राजे. आम्हाला काय कमी आहे? तुकाराम महाराजाला कशाची गरज पडेल? त्या काळात राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायापाशी बसून कीर्तन ऐकत होते. महाराज गरीब होते, तुकाराम महाराज गरीब होते. काही हडीयडे हळडी म्हणतात कीर्तनात. तुकाराम महाराज उसानं मारलं तर तुला झोडपावा दे. महाराज तेवढे गरीब नेबळ होते का उसानं मारायसारखे मार खायासारखे?
तुकाराम महाराजांच्या गात्यात ते अभंग वाचा, नुसतं अभंग वाचला तर अंगावर काटे उभा राहते, शहारी उभा राहते. महाराज गरीब नव्हते, 10 गावची जहागिरी होती महाराजाला, 600 एकर जमीन होती. त्या काळात सावकारकी होती महाराजाची. पहिली जर कर्जमाफी कुणी केली असेल तर माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली. एवढ्या सावकारकीच्या वया होत्या. महाराज म्हणजे दुष्काळ पडलाय, लोकाला खालाच काही नाही, मग त्याच्या घरी मागाय कशालाचे, सगळ्या वया घेतल्या गाडी भरून आणि इंद्राणीच्या द्वार बुडवून टाकल्या. पहिली कर्जमाफी केली. ध्यान ठेवा. तुकाराम महाराज गरीब होते का? महाराजाला गरज नव्हती. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, महाराजाला परंपरा होती का महाराजाची मागायची? महाराज म्हणजे तसं काही नाही. आमच्या घराण्यात इथून पाठीमागं वाढ वडिलाचा इतिहास बघितला, आमच्या खानदानाची जर माहिती काढली तर मागणारा एकही आमच्या घराण्यात झाला नाही. काही मागणे अनुचित वडिलाची रीत जाणं, परंपरा नाही. शिळ्या भाकरी खाऊन भजन केलं, झाडाचा पाला खाऊन भजन केलं, मागितलं काहीच नाही. काढा इतिहास. भक्त प्रल्हाद म्हणजे माझे तुकोबराय होते. अग्नीच्या असं हाल कल्लोळात पेटत्या ज्वाळा महाराज उचलून फेकून दिलं, भजन सोडलं नाही. कुणा? प्रल्हादाला. कड्यावरून फेकून दिलं, भजन सोडलं नाही. कुणा? प्रल्हादाला. उकळत्या तेलात टाकलं कढईत, पण भजन सोडलं नाही. ते प्रल्हाद म्हणजे कोण होते? माझे तुकोबराय होते. झाडाचा पाला खाऊन भजन केलं माझ्या अंगदानं राम अवतारात. अंगद म्हणजे कोण होते? माझे तुकोबराय होते. मागितलं काहीच नाही. उद्धव माझे तुकोबराय होते. नामदेवराय माझे तुकोबराय होते. सुंबाचा करदुडा रक्त्याची लंगोटी, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. अपेक्षा कुठलीच ठेवली नाही, मागितलंच नाही. पण आता आपल्याला मजा आहे महाराज आपली. आता काहीच कमी नाही. ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. आता काहीच कमी आहे, काहीतरी कमी आहे का? भजन करणाऱ्या इतकं आता मजा कुणाचीच नाही. किती महाराज खाला आहे. पिकले तया खाणे किती पंक्तीशी सुकाळ. भरपूर खाला. नाव देवाचं अनघवाचं. दिंडीत माणसं जावलेले जुन्या काळात रडत होते धडधड, का चालय पण वापस येते का नाही. आता दिंडीला बघा तुम्ही, जाताना वजन करावं. 55 भरला असलं, आल्यावर मोजाव 60च होते बरं. रामकृष्ण हरीन बासुंदी पुरी कमीच नाही. पण देवाला कुठं घातलं नाही, भजन पाला खाऊन की चंद्रभागेचा गाळ खाव महाराज. डोळ्यापुढे परमार्थाना जुन्या लोकांचा. आता किती आपला आनंद आहे. बसायला गाड्या, समाज पाया पडायला, झोपायला गाद्या. महाराज लोक दक्षिणा द्यालेत, बुक्का लावालेत, नारळ देऊन पाया पडालेत. साधू संतांना चंद्रभागेचं पाणी प्यावं, चंद्रभागेचा गाळ खाऊन भजन करावं. लोकांनी महाराज म्हणले की अंगावर चिखल टाकावं, माती टाकावं, धोनी राहावं. पण एवढा त्रास समाज द्यायला म्हणून कधी देवाला कुठं पाडलं नाही आणि मागितलं नाही. त्या लोकांनी मागितलं नाही, मी का मागू? माझी परंपरा नाही. दुसरा मुद्दा संपला. पहिला मुद्दा गरज नाही, दुसरा मुद्दा परंपरा नाही. महाराजाचा स्वभाव मागायचा आहे का? नाही. महाराजाचे अभंग वाचून बघा. महाराज तर मागत नाहीतच, पण जर कोणी मागणार असेल
त्याचा सुद्धा महाराज धिक्कार करतात. हात पसरी जी दिग्गजाचे हात पसरी मागणाऱ्याला महाराज असं साधं बोलत नाहीत. देवाला म्हणले देवा तुझी भक्ती करून जर कोणी मागत असेल आईशी आशी नारायणे उपेक्षी जे सर्वता भिक्षा पात्र अवलंबने जळोजीने. एक सांग का मागणारा माणूस देवाला बी आवडत नाही आणि मागणारा संताला बी आवडत नाही. आणि तिसरा मुद्दा बोलू का मागणारा माणूस समाजाला सुद्धा आवडत नाही. उपेक्षा करतात लोक मागणाऱ्याची फजिती करतात. हा न मागता किती देतात पण मागून देत नाहीत. जाणतोवा पंक्ती जेव्हा बसलं का नाही पंक्तीमध्ये नुकते 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 म्हणा नुकते 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 नग रे झाले जेवण आता नग 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 म्हणून बघा की एक बार ते वाढणार म्हणते घे नको घे झालं रे जेवण अरे गोष्ट राहते रे पडू दे अरे झालं रे पुढच्याला वाढ माझा हात मोडतोस का हे नग म्हणाले त्याला काय म्हणाले घे आणि दुसरं काय म्हणाले नुकतीवाला इकडे आहो ते म्हणाले आलोच म्हणाले इकडे आण म्हणाले त्याला आलोच म्हणून पुढे चाले नग म्हणाले त्याला घ्या म्हणाले न मागे त्याची रमा होय दासी. मागणाऱ्याची फजिती कशी होते मला गोष्ट घडली आठवली तुम्हाला पटण्याकरता सांगतो. भजन करायला विठ्ठला सप्त्याची मीटिंग बसली गावात आणि बैठकीत म्हणजे कोणते महाराज घ्यावं कोणते महाराज घ्यावं सप्त्यात कोणते घ्यावं. एक म्हणलं मी मोबाईल योग महाराज बघितला म्हणलं मोबाईलवर. आता युट्यूबवर बघूनच कीर्तन घ्यायत. लावा फोन नंबर घेतला लावला फोन हॅलो बोला फलाना फलाना गावाला आम्ही बोला नांदेडपाशी गावात महाराज आम्हाला 3 तारीख पाहिजे. महाराज म्हणजे घ्या तुमचं महाराज प्रवास भाडं किती आहे महाराज म्हणजे 25,000 एका कीर्तनाला म्हणजे हो गाव लहान आहे परवडलं तर घ्या ना तर नाही घ्या. फोन ठेवला महाराजांना इकडचं फोनवर बोलणार होतं हुशार कीर्तनकारापेक्षा समाज हुशार झाला आता काय लावला फोन महाराज 25 तुम्हाला बरोबर आहे मला आळंदीहून यावं लागते काय अडचण नाही 25च घ्या पण तारीख द्या. तारीख दिली महाराज कीर्तनाला आले कीर्तन झालं नारळ देताना बुक्का लावताना त्यानं हुशारी काय केली सगळ्या 10-10च्या नोटा गट्टच बनले 24,000 रुपये दिले आणि 1,000 रुपये राहिले बोल दिले त्यानं. महाराजांना कुठून बुजून बघावं घेतले पैसे गेली गाडी गावाच्या बाहेर 10 किलोमीटर गेली गाडी रस्ता खराब गुडघ्यात काल खड्डे अर्धा घंटा लागलं गाडी जायला. तिथवर जायचे कोणा मोजले पैसे 24,000 निघाले 1,000 कमी पडले. महाराज म्हणे ड्रायव्हरला गाडी फिरव वापस का 1,000 कमी देत मला लोकांनी. ड्रायव्हर म्हणला महाराज जाऊ दे पुण्याच्या भरात देतील 1,000साठी वापस जाणं असते का जाऊ दे दिली असते कमी नाही नाही तुला घे म्हणा वापस गाडी. ते म्हणा मला काय करायचं घेतलं वापस. 11ला गाव कीर्तन सुटलं होतं 11:30ला गावातून निघाले ते 12 वाटे तिथं झाला 12 वाजता तिथून गाडी फिरली 12:30ला गाडी मंडपात आली किंवा मंडपापाशी कोणीच नाही एक इनेकरी आणि एक जण असं पलीकडे झोपलं होतं. गाडीतून महाराज उतरले इनेकरी म्हणा महाराज कसं काय फिरले वापस महाराज कसं काय कुठे गेले कार्यकर्ते 1,000 रुपये कमी दिले. मग ते झोप गेलं तर ना पलीकडे ते ऐकू लागलं
तिने की जाऊ द्या महाराज म्हणलं 1000 रुपये कशा टेन्शन पुढच्या भरात द्यायला नाही नाही काय बोलवायचंच नाही तर बोलून अपमान केला द्यावंच लागते ते झोपलं होतं का ते उठून बसलं खरं म्हणलं महाराजच महाराज काय तुमच्या गावाला बळून आलता कर म्हणलं तुम्ही बोलिले आणि इथं बोलून अपमान केला म्हणलं हे चुकीचं आहे म्हणलं महाराज तुमच्या नावापुढे 25च लिहिले असते 24 तुम्हाला दिले असते हे मधले 1000 मधल्याने हाणले म्हणला ते 24 द्या म्हणला इकडे ते 24 इकडे द्या म्हणलं आत्ता जातून 25 घेऊन येतो म्हणला एवढं बोलाले तेव्हा खरंच आणतं काय की म्हणून महाराजाला विश्वास पटला खिशातले 24 त्याच्या हातात दिले त्यानं जे बंडल घेतलं जे निष्ठलं म्हणचं 12:30 वाजता जे गेलं 1 वाजला 1:30 वाजला 1:45 वाजले 2 वाजले येईच ना ते महाराज गाडीतून बसून आले गाडीतून उतरले गाडीत बसून आले ते महाराज गाडीत बसून उतरले की हिने करी म्हणायचं रामकृष्ण हरी जोरात 2 वाजता महाराज हिने करेपाशी गेले अरे कुठं गेलं ते पैसे घेऊन वापस कसं आणलं म्हणजे मला त्याच्यात एकच म्हणायला गेलं मला कशाला पैसे दिला ते सप्त्याकडचं नवच म्हणलं गळ्यात माळ बी नाही उसाला पाणी देऊन आलं तर मला गप्पा मारत माझ्यापाशी बसलो होतो म्हणला आता घरलाही गेलं असेल नीट रानात गेले म्हणलं त्यांना मग र 24 बी गेले महाराज काय म्हणले त्या पाया पडतो मला ते 24 तरी आण येणे करी काय म्हणलं आणतो हो म्हणला पण मी गुतलाव की कशाला विना आणि मी जाऊन इना कुणी घेऊ महाराज घंटाभर मी पारा घेतो घेतला इना गळ्यात कुण महाराज इने करी जे निष्ठले म्हणचा 2:30 वाजले 2:45 वाजले 3 वाजले 3:30 वाजले 4 वाजले इने करायचा ते ड्रायव्हर गाडीत बसून आले महाराज बरं गुतले म्हणलं आता चांगलं आहे 4 वाजता एक बहिर एक आंधळ एक 2 माणसं निघाली पाराकडे कशाला काकड्याला बहिर पुढी त्याच्या खांद्यावर हात टाकले आंधळ्याला आल्यावर तिला महाराज बहिर म्हणाले रात्रचा महाराज स्वीकार म्हणले आणि हिने असं गुत्त घेतलं का म्हणा महाराजाला महाराज कसं काय सांगा म्हणला नका का रुपये देण्यात इना तेवढा खेकडे ते पारेकरी ते म्हणलं ते भैर मला काकड्याचं बोलणं आहे मला येण्याचं बोलणं आणि मी लागून फायदा काय महाराज म्हणजे फायजे काय तुला आई काही तर दिल्याशी कसं इना घेतो म्हणलं मला काकड्याचं बोलणं आहे म्हणलं बसून काकडा करता इना घेत तर उभा टाकावं ते मला उभा टाकणं होईना गुडघे दुखायत मला चमकूनच करायला म्हणलं गुडघ्या महाराजाने खिशातून 500ची नोट काढली 500 रुपये घे आणि सकाळच्या परी दवाखाना पर करू घंटावर इना घे म्हणलं 500 रुपये देऊन महाराज गाडीत बसले निघून गेले दृष्टांत संपला तुम्ही हसावं म्हणून मी गोष्ट सांगितलो नाही ही गोष्ट कशा करता सांगितलं ध्यान ठेवा मागणाऱ्याची समाज उपेक्षा करते मागणाऱ्याची फजिती होते म्हणून मागणारा माणूस समाजाला आवडत नाही मागणारा माणूस देवाला आवडत नाही मागणारा माणूस तुकाराम महाराजाला साधू संताला आवडत नाही आता 3 मुद्दे तुमच्या पुढे मानलेत गरज परंपरा आणि स्वभाव या 3ही गोष्टीत महाराज बसत नाहीत मग का मागतात ह्याचं एकमेव कारण आहे मोठ्या लोकांचा अपमान होऊ नये समोरच्या व्यक्तीचा मान राखावा कारण देव मोठा आहे महाराजाची भक्ती पाहून देव मागं लागला महाराज काय तुमचं भजन आहे महाराज काय तुमचा परमार्थ आहे महाराज काय तुमची निष्ठा आहे महाराज काय तुमचं आचरण आहे महाराज तुमच्या आचरणाचं त्या निष्ठेचं त्या भजनाचं तुमच्या परमार्थाचं ओझं माझ्या डोक्यावर झाले डोक्यावरचं ओझं खांद्यावर आणण्याकरता काहीतरी मला मागा की महाराज म्हणले देवा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती आम्ही मागाडी भक्त नाही आम्ही तुला मागणार नाही म्हणजे की देवानं लहान तोंड केलं खाली मान घातले महाराजाला दुःख वाटलं देवानं मान खाली घातल्या देवाचा अपमान झाला वाटलं महाराज म्हणले अ देवा करावरी मान करोनी उचित प्रेम घाली हृदयात
आलो दान मागायास तोर करुनियास उठा मी मागाय आलोय म्हणल्या देवाला आनंद वाटला. देव म्हणले महाराज मागा मागा मागा. मग तुकोबारा म्हणले मनसी काहीतरी मागा आणि हेची देगा पांडुरंगा. देवा मला गरज नाही, माझा स्वभाव नाही, माझी परंपरा नाही, पण तुम्ही मागा मला लावला म्हणून मी तुम्हाला मागतो. अभंगाचं पहिलं मागा आणि हेची देगा पांडुरंगा हेची दान. हेच दे सकारात्मक शब्द आहे. दुसरं नको, बदल करू नको, मागितले तेच दे. हेची व्हावी माझी आस सकारात्मक शब्द आहे. हेची देवा पै मागत सकारात्मक शब्द आहे. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा सकारात्मक. का देवाला बदल करायची सवय आहे म्हणून शब्द वापरला हेच दे. कारण देव कसा आहे, खेळी आहे. खेळी म्हणजे मागितलं एक आणि ह्यानं देतं एक. कुंभकर्णानं इंद्रपद मागितलं होतं. का मागितलं होतं? मागायच्या टायमाला जीभ जळी केली. ह्यानंच बटन दाबायचं मागं पुढे करायचं त्याच्याच हातात आहे. कुणाचं? देवाच्या. आता कुणाचा आवाज किती ठेवायचा आहे, कुणाचं माईक कसं चालवायचे, बरोबर चालवायचं का बिघडायचे, कुणाच्या हातात आहे? देवाच्या नाही. हे बटन फिरवायचं काम कुणाकडे आहे? तेव्हा त्याच्याकडे. मग चांगला कीर्तनकाराला बी बिघडीत कोण? सिस्टीमवर. बिघडलेल्याला सरळ करतात कोण? मग आता सगळं काम सिस्टीमवर आले. काही ठिकाणी साहित्य चांगलं असते, माईक सिस्टम व्यवस्थित नंबर एक असते, पण चलविणाऱ्याला सेटिंग जमत नाही. कुठले बटणं कुठं फिरवायचे, त्याला बेस्ट किती द्यायचा, ट्रबल किती द्यायचा, गेन किती द्यायचा, त्याला सेटिंग असते. सेटिंग जमली की जमत आहे. कसं असते, कोणतीही गोष्ट सेटिंगवर असते. गाडी चालल्या रोडनं आणि उजेड पडल्या भकीनं काय कामाचं? सेटिंग असते. काही गावामध्ये चलविणार चांगला असते, साहित्य चांगलं नसते. साहित्य म्हणजे माईकच नाही, कुठे असलं तर एकच माईक, स्टँडच नाही, लीडच कमी,
मग ते स्टँड नसल्यामुळं एका कीर्तनात गेलो मी, असं वरून माईक सोडलं होतं, बांधलं होतं. म्हणलं स्टँड कसं नाही म्हणले स्टँड. म्हणलं कसं करा वरीतून करून बोला की म्हणले. मी म्हणलं 2 घंटे वरीतून करून कसं बोलणं होईल रे. म्हणजे कसं करा म्हणजे गादी पलंग आणा झोपून सांगतो काय सर्व. म्हणून सेटिंग सिस्टम हे चालवणार महत्वाचं. मस्त लेकरू चालवाले. कुठला सिस्टम देत ना वा चांगली जोड जमले मस्त. कुणाचा आवाज मृदंगाचा आवाज किती, महाराजाचा आवाज किती, म्हणणाऱ्याचा आवाज किती. चाल म्हणताना माईकचा आवाज भरपूर सोडले तर हरकत नाही, पण कीर्तनाची कंबर बांधली महाराज बोलवायला सुरू केले की सगळ्याचे आवाज कमी करून कीर्तन करायचा आवाज समाजापर्यंत कसा पोहोचित व्हावं ही दक्षता घेतली पाहिजे माईकवाल्यानं. नाही तर काही काही ठिकाणी काय होते कंबर बांधेपर्यंत भजण्याचं काम असते, मृदंगाचं काम, मस्त आवाज द्यावं काही अडचण नाही, पण कीर्तन सांगत असताना महाराज काय बोलालेत त्या बाकीच्या माईकच्या गर्द्याने समाजापुस्तक पोचत नाही. मग ते काय म्हणतात हेच हेलाच मिळ नाही रे चला आपलं हीच केल्याला हेला कळू नये. विठाला आपला मुद्दा वाढला कुठून कुंभकर्णाला इंद्रपद मागायचं होतं. काय मागायचं होतं? जीभ जड केली सरस्वतीला पाठविलं आणि इंद्रपदा जागी निद्रपद मागा गेला म्हणून 6 महिने झोप मागितली. किती महिने? याचा अर्थ देवाला बदल करून देता येते म्हणून महाराज म्हणले मला बदल नको हेची. दुसरे शब्द वापरला दान. ऐका मोबदला वेगळा आणि दान वेगळं. काम करून दिल्या जाते त्याला मोबदला म्हणतात. महिनाभर काम करून घेतलं महिन्याच्या शेवटी दाम दिलं पगार मोबदला झाला, पण काम न करता तुका मागे दान द्यावे जी आनंद किंवा तुका म्हणे दान आणि सेवा घेतल्या वाचून हेची दान. लढीवळपणाची भाषा आहे देगा देवा. महाराज म्हणजे मागा तुकोबा काय पाहिजे तुझा विसर न व्हावा. तुमच्या नामाचा विसर आम्हाला पडू नये, कधीच तुमच्या भजनात आम्हाला खंड पडू नये. आमचं भजन सतत राम राम म्हणता जाऊ माझा प्राण हेची कृपा दान दे देवा तुझा विसर न व्हावा. असं जर तुम्ही मला दिलं तर गुण गाईन आवडी गुण गाईन सर्व जोडी गुण गाईन आवडे गुण गाईन आवडे माझ्या चित्तात राहिले आणि भजन जर घडलं तर आम्ही काय करू शेवटच्या श्वासापर्यंत हेची माझी सर्व जोडी म्हणून तुझा विसर न व्हावा. 11 वाजले जास्त लांबीत नाही आणि आणखी 10-5 मिनिटं काही सोडीत नाही. मुद्दा मांडतो थांबतो. महाराज तुम्ही मागितल्यामुळं मला आनंद वाटलाय. आणि मागून मागून काय मागितलं? परमार्थातलं व्यवहारातलं संसारातलं प्रपंचातलं काहीतरी मागा की. का
जेणेकरून भक्तीचं ओझं कमी होईल. महाराज म्हणजे न लगे मुक्ती, आम्हाला मुक्ती नको. का? आम्हाला मुक्त व्हायचं नाही, भजन करायचे. आम्हा जन्म घेणे युगायुग. काय प्रमाण आहे? मोक्ष पद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे, पुन्हा पुन्हा जन्माला याचे. म्हणून उपजवून या पुढे येऊ किंवा घेईन मी जन्म. म्हणून आम्हाला मुक्ती नको. देवा ऐक हे विनंती, मज नको रे हे मुक्ती. तया इच्छा गती हेच सुखागळे, या वैष्णवाचे घरी. मोक्ष सुख इच्छा करे, रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडून तिष्ठते. म्हणून लगे मुक्ती. महाराज धन मागा की? महाराज म्हणजे नको. का? धनाच्या माग 15 गोष्टी आहेत. आता कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत? फक्त ओळी वाचून दाखवतो. दायात चोर राजा आगी, अधर्म रोग संचरे अंगी. हे 5 जण विभागी, द्रव्य नाशा लागी पावते. द्रव्याचे मागे कळी काळाचा लाग. आणि म्हणून या संघ खोटा त्याचा. पैसा असला की भीती वाटते, धन असलं की भीती वाटते. धनाच्या माग काळ आहे. म्हणून आम्हाला धन नको म्हणले. न लगे मुक्ती धन संपदा. काही काही काय प्रमाण असं आहे, न लगे मुक्ती आणि संपदा. सद्गुरू मोतीराम महाराजाचा पाठ आहे आमच्या परंपरेचा. न लगे मुक्ती धन संपदा. का? धनाच्या मग अनर्थ आहे. कीर्तनला गेलो, एका गावात चहा प्यायला नेलं मला. चहा पाणी झालं, सोप सुपारी दिली. मी उठून गाडीत बसणार, तितक्यात मला म्हणलं, महाराज तिथवर चला की. म्हणजे कुठवर? लादणी पुस्तक. म्हणजे झालं की आता चहा पाणी तिकडी का? मधून कवा अवसला पुनवला आवाज यायला म्हणला. मी म्हणलो काय म्हणाले? येऊ का म्हणाले. मला काय म्हणाले? येऊ का? मी म्हणलो मी जाऊन काय म्हणू? आणि तुम्ही त्याला ये म्हणा की मला. मी म्हणलं जगू दे, 4 रोज करू दे भजन. धन काळाचं आहे, धन कुबेराचं आहे, देह काळाचा. म्हणून धनाच्या मागे अनर्थ असल्यामुळं, अनर्थाला कारण असल्यामुळे न लगे मुक्ती धन संपदा. महाराज दुसरं काही मागा. महाराज म्हणजे हा एक करा संत संग ते सदा. अखंड जया तुझी, गावात असेल का म्हणूनच उडी माराय नाही. त्याला माहित आहे घरची येऊन बसली आहे. घरचे माणसं आलेत का? नाहीत गावातले.
कीर्तनात उडी मारावं, भजन करावं, देवनाचं ते कीर्तनात महाराज. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. आम्हाला संताची संगत द्या, संत संग देई सदा. देव वशे चित्तीन त्याची घडावी संगती. म्हणून तुझा विसर न व्हावा, संत संग देई सदा. आणि हे करण्याकरता सुखे घालावे आमाशी, तुका म्हणे गर्भवासी. आम्हाला पुन्हा जन्माला घाला, पण हेच करण्याकरता घाला. आम्ही जन्माचं दुःख सहन करू. ऐका शब्द कसे आहेत. जन्माला येणं तितकं सोपं नाही. जन्माला येणं दुःख आहे, आल्यानंतर मरण दुःखदायक आहे. पण मरणाचं जन्माचं किती मोठं दुःख आलं आम्ही सहन करू का. भजनाचा आनंद तितका आहे. या भजनाच्या आनंदापुढे, या नामचिंतनाच्या आनंदापुढे आम्हाला ते दुःख जाणवणार सुद्धा नाही. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हानुलाता. तुका म्हणे सत्ता करू निकट सेवेची. म्हणून महाराज म्हणे तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी. गुण गायना वडी हेची माझी. आता एक शंका सांगायचे. तुझा विसर न व्हावा हे तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराजाला खरंच विसर पडला होता का, एवढा मुद्दा बघू 10 मिनिटात आणि थांबूया. यावर सगळ्यांनी हात वरी करा. अभंगाचा भावार्थ पूर्ण मानलाय, फक्त शंका सांगायची आणि थांबायची. करा वरी हात. टाळी हे आयुष्यभर आपल्याला आनंद देऊन गेली पाहिजे, भजनाचा आनंद घेण्याकरता. करा वरी हात. वा शांती ब्रह्म एकनाथ महाराज दान दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. मुद्दा फक्त 5 मिनिटात सांगतो थांबतो. महाराजाला विसर पडला होता का. महाराजाचं जीवनचरित्र पाहिलं तर एकही सेकंद महाराजाचा भजनाचा खंड नव्हता. महाराजाचं जीवन बघा. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण दीन रजनी हाचे धन्ना गोविंदाचे. नकळे दिवस की राती अखंड लागली से जोते. आनंद लहरीच्या गतीवरून मी किती तया सुखा. रात्र दिवस पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. आष्टही प्रहर आणि 12 माही निरंतर. रात्र दिवस महाराज तर भजन करीतच होते. महाराज ज्या वस्तूला स्पर्श केलाय ती वस्तू भजन करीत होती. रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. करायचेच, पण ज्या वस्तूला हात लावलाय. एक प्रसंग सांगतो ऐका. महाराज आंघोळ स्नान पूजा झाली, गळ्यात विना हातात चिपळ्या घ्यायच्या निघायचे बाहेर. घोराड्या, भामचंद्र्या आणि भंडाऱ्या 3 डोंगरापैकी कोण्याही डोंगरावर जायचे, भजन करायचे रात्रंदिवस. पण जिजाबाईचा नियम होता आईसाहेबाचा. महाराज जेवल्याशी आई जेवत नव्हत्या, पाणी पित नव्हते. एका दिवशी महाराजाला आई म्हणल्या, महाराज काय आवडे, तुम्ही कोण्या डोंगरावर चाला, फक्त सांगून जात जा का. बेजारी म्हणजे व्हाले. तुम्ही जेवल्याशी मी जेवत नाही आणि माझा नियम आहे, तुम्ही सांगून जात जा. महाराज म्हणजे आम्ही कुठं जातो आम्हालाच पत्ता नाही. असो आयसा कोटे, मी तुला सांगून कसा जाऊ. मग तुम्ही कोण्या डोंगरावर गेला मला कसं कळावं. कोण म्हणायला जिजाबाई. महाराज म्हणजे आवडे एक काम कर, तुला मी थोडंसं गणित सांगतो म्हणजे आमचं ओळखायचं. काय गणित आहे महाराज. देहू गावातून बाहेर निघालं, 3 डोंगराला जिथं वाटा फुटतात
त्या वाटेला ये आणि प्रत्येक वाटेला कान लाव म्हणले. धांदू नाही का? त्या वाटेला कान लाव आणि ज्या वाटेची माती विठ्ठल 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 रामकृष्ण हरी म्हणेल त्या वाटेनं मी गेलो म्हणून समज. त्या डोंगरावर तुझी मी भेट होते म्हणले. जिजाबाईनं ऐकून घेतलं. पण असं कुठं होतंय का असं मनामध्ये काय झाला, संभ्रम झाला. कसं असते, माणूस बाहेर किती मोठा राहू द्या घरी नसते का, तिला माहित असते काय हे किती पाण्यात आहे. म्हणून नियम बाहेर करायचं मत घरी गेलं का नाही म्यावच करावा. हिच्याची नांगी आदरच असते. असे आदर नांगी करूनच चलत हीच कुठे जाऊ दे नांगी वरीच असते. ईश इतकंच असते पण नांगी वरीच असते. कुठवर पालीची भेट होत नाही तो तिथपर्यंत. हिच्यानं पाल बघाव घालीन लोटांगण. महाराज म्हणले आवडे असं कर. बाईनं म्हणले बरं उद्या सकाळी. स्नान पूजा झाली. महाराज निघून गेले. आमच्या जिजाबाई उठल्या, स्वयंपाक केला, घरचं सगळं काम आवरलं, टोपल्यात पसारा घेतला, डोक्यावर टोपलं घेतलं, निघाल्या महाराज जिजाबाई तुकोबाऱ्याच्या भेटीला. ऐका, तुकाराम महाराजाचं श्रेष्ठत्व तर समाजाला माहितीच आहे, पण माझ्या जिजाबाईचा कसा परमार्थ होता. जिजाबाई संसाराला पक्की होती म्हणून तुकाराम महाराज जगाला कळाले. धन्यवाद. सगळा घरचा कारभार जिजाबाईनं बघितला म्हणून महाराजाला भजनाला पुरुषोत्तम मिळाले. किती जिजाबाई श्रेष्ठ होती. आता बरेच लोक म्हणतात कीर्तनात रंगून सांगतात. 9 कीर्तनकार गप्पा मारून 9 रंगून सांगतात. कसे जिजाबाई महाराजाला शिवा देत होती. येडी हळद. जिजाबाई शिव्या देत नव्हते. जिजाबाईचा काय परमार्थ होता. सगळं जग ज्या पायावर झुकत आहे ध्यान ठेवा. सगळी दुनिया ज्या भगवंताच्या पंढरीनाथाच्या पायाच्या दर्शनाची आस करते. आज त्या माझ्या पंढरीनाथानं माझ्या जिजाबाईचा पाय हातात धरावं आणि जिभीनं चाटावं आणि त्या पायाची माती जिभेला लागले की धन्यता मानावं आणि माझ्या जिजाबाईचा पाय हातात धरून देवानं काटा काढावं. जिजाबाई कमी होत्या. आल्या देऊच्या बाहेर आणि जिथं 3 वाटा फुटतात तिथं गेल्या आणि खरंच आहे का म्हणून कान लावले. इकडची वाट जाणारे काही आवाज आला नाही. इकडच्या वाटाला कान लावला काही आवाज आला नाही. मधल्या वाटाला कान लावला भंडाऱ्या डोंगराच्या. असा कान लावला. महाराजाच्या पायाचा ठसा उमटला होता. महाराजाच्या पायाचा स्पर्श झाला कशाला त्या मातीला. कान चिटकेल्याबरोबर त्या मातीतले कण म्हणून लागले रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी 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 हरी. तुकाराम महाराज की जय. धन्य तुकोबा समर्थ. आणि जेने केला दृष्टांत संपला. आता मुद्दा मला मांडायचा आहे. ज्या महाराजाच्या पायाच्या स्पर्शाची माती जर भजन करीत असेल तर महाराजाला भजनाचा विसर पडला होता का? याचं उत्तर आहे नाही. मग आज का मागता तुझा विसर न व्हावा. त्याचा एकच मुद्दा आहे. मागणी तुकाराम महाराजाची आहे पण महाराजा करता नाही, तुमच्या आमच्या करता आहे. संत काही करता ते समाजाकरता, कुटुंबाकरता जीवन जगत आहे त्याला सामान्य जीव म्हणावं आणि समाजाकरता जीवन जगत आहे त्याला संत म्हणावं. तुम्हा आम्हाला मागायचं कळत नाही. आपण काही बी मागून बसताल मग तुम्हा आम्हाला मागायचं कळायचं नाही. तुम्हा आम्हाला धडा घालण्याकरता या मागणी आहे. गुरुजीला एक येत नाही का बरो? कितीला असतो? 6वीला. काय नाव तुझं? पहिलीला दुसरीला बालवाडीला लेकरू असल्यावर गुरुजीला 1-2 येत नाहीत का? येतात. पण गुरुजीला 1-2 येतात पण त्याच्या लेकरा करता 1 काढतात आणि त्याला काय म्हणतात हो ह्याला गिरव 1 1 1 अर्भकाचे साठे
पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी आणि क्रिया करून समाजाला तुम्हाला आता चातुर्मास आपण केला 7 दिवस सप्ताह केला पण आपल्याला आज मागायचं कळायचं नाही आपला केलेला चातुर्मास आपला सप्ताह मागणी करता वाया जाईल कारण तुम्हाला आम्हाला मागायचं कळत नाही काही माणसं मागतात एखाद्या महादेवाची भक्ती केली श्रावण महिना महादेव प्रसन्न झाले काय मागायचे काय मागावा म्हणला हे मागितलं तर हे राहते हे मागितलं हे राहते हुशार होतं थोडं डोसकेबाज महादेवा म्हणला एक मागवतो म्हणला काय काही बी दे इतकं दे मी मराव पर तू दिलेलं सरू नये म्हणलं मी मरो तुझी देणगी न सरो महादेव म्हणले तथाच तू सोमवार होता तांदळाचे शिवमुठ वाहिले होते का बाईने महादेव म्हणले उचलते तांदळाचे मूठ जा घरला घेऊन काय देवानं देऊन तांदूळ दिले मला मुठभर तांदळाची मूठ उचलली एक मूठ तांदळाची उचलली दुसरी मूठ तयार झाली असं उपरणं होतं आतरलं ती मूठ टाकली तांदळाची दुसरी मूठ तयार तिसरी टाक चौथी पाचवी वंदणीनं भरलं जागेवर तांदूळ तितकेच गतुडं बांधलं हे गतुडं टाकून येतो मला डोसक्यावर घेतलं दुसरं गटुडं खाली तयारच एकदाच 2 घेतले गटुडे डोसक्यावर हे 2 टाकून येतो मला तिसरं गटुडं तयारच घरला गेला बायकोला मला सरक 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 काय देवानं देणगी दिल्या कुठं टाकू आम्ही टाका मधल्या घरात गेलं डोसक्यावर 2 गतुडे होते असं टाकले डोक्यावरचे गटुडे खाली पडले डोसके दुसरे 2 गतुडे डोसक्यावर तयार डोसक्यावरचं खाली पडले की डोसक्यावर तयार हो डोक्यावरचे गतुडे खाली पडले डोक्यावर तयार हो भूक लागली बायको मध्ये गिळलं मधल्या मध्येच तयार होलं तेव्हा त्याला काम लागले 2 गिळायचं आणि टाकायचं किती खाईल मागितलं तसं मी मरो प तुझी देणगी ना सरो गिळ आलं डोसक्यावरचं टाकलं डोसक्यावर गतुडे आपण मग त्या तयार व्हायचे तोंडात घास आपण मग त्या तयार व्हायचं तोंडातला घास सर ना डोसक्यावरचे गतुडे खाली उतरणार ठसकून ठसका लागलं कुचकून कुचकायला गेलं मरून बेताडाला मड बसविलं कुणाच सोयरे दायरे जमले आंघोळला पाणी ठेवलं बेताळ्याचं मड उचललं दुसरं मड फेताळाला तयारच त्यानं मागितलं होतं तसं मी मरो तुझी देणगी न सरो आंघोळीपासून बसलेलं मड उचललं तिसरं तयार ताटीवर झोपिलं ताटी सहित उचललं ताटी सहित दुसरं मड तयार मातीला आलेली माणसं म्हणजे घर जवळ केलेली बरी घर मातीला आलेले सगळे माणसं निघून गेले पण जे चौघ होते खंदेकरी त्याला कुठं हलावलं एक जण म्हणला काय गुतलावर म्हणला दुसरं म्हणला म्हणूनच मी मड्याच्या जवळ राहणार म्हणला आता कसं करावं बसनोट्यात जाऊ 1 2 3 म्हणायचं 3 म्हणलं की चौघानं 4 वाटाला पळायचं हे खाली पडतंय आपण निष्ठ मसनवट्यात गेले चौघ 4 दिवसाला असं उभा टाकला एकानं म्हणला 1 दुसरं म्हणला 2 तिसरं म्हणला 3 चौघ 4 वाटेला पळाले चौघाच्या खांद्यावर 1 ह्यानं मागितलं होतं मी मरो तुझी देणगी न सरो म्हणून तेव्हापासून खंदे बदलते खंदे बदलते म्हणजे 20-16 टायमाला पुढचे खंदेकरी महागलचे इकडे करतात की नाही काय सांगावं न जाणं चुटकून बसलं तर काय म्हणून आपल्याला सामान्य लोकांना मागणी करायची कळायची नाही म्हणून साधू संतांना तुकाराम महाराजाला मागणीची गरज नव्हती पण तुम्हा आम्हाला पायंडा पाडून देण्याकरता महाराज म्हणतात तुम्ही परमार्थ केलाय ना ऐका ध्यान देऊन गावकरी मंडळी माता मावल्या भजनी मंडळी आपण चातुर्मास केलाय ना हरिपाठ काकडा केलाय ना रामायण वाचलंय ना एकादशी द्वादशी सप्ताहामधल्या पंक्ती अन्नदान केलंय ना मग आता एकच करा दुसरं काहीच मागू नका एकच म्हणा देवा हे चातुर्मास आणि हे सप्ताह आमच्याकडून जसा तुम्ही करून घेतला शेवटच्या श्वासापर्यंत वर्षानुवर्ष आमच्याकडून असाच तीर्थपुरीचा सप्ताह 8 आसानं करून घे
पिढ्याने पिढ्या तीर्थपुरीचा परमार्थ टिकून राहू दे. कुठेही आम्हाला जन्म दिला तर भजना करताच दे आणि कोण्याही जन्मात तुझंच भजन आमच्याकडून करून घे. तुझा विसर न व्हावा हेचे दान दे गा देवा. असं जर केलं तर गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली राम